पसंतीची आहे ती म्हणलं पटणार आहे. आमच्या पसंतीची आहे ती तुमच्या पसंतीची नाही ती काय हाय की आता तुम्ही मायसा घालता की चालतंय की. मग काय झालं काय नाही आता मलाच म्हणतोय तुझ्या पसंतीची आहे ती आ? तुझ्या पसंतीची मग आता तुझ्या पसंतीची ते तू घालणार आहे का मी घालणार आहे मी एवढी चांगली कपडा आणली ती तर मला म्हणतो दादा चांगला दिसतोय मी चांगला दिसत नाही आता काय ह्याला करावं सांगा आ इतकी महाग कापड आणली ती अरे ह्याच्यापेक्षा ही महाग आहे ती कापड वंकार नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. लय लय शुभेच्छा बरं का माझ्याकडं पण माझ्या सहकुटुंबाकडं आज गुढीपाडव्याच्या लय शुभेच्छा माझा दादू काय बोलत नाही ग बसतो तुम्हाला सगळ्यांना माहित आहे माझा दादू कसा आहे कसा नाही बोलत नाही जरा टेन्शन मध्ये आहे तर लागली आता डाळ शिजू घालाय डाळ पण काय लय शिजू घालत नाही बघा कारण की 2 लेकरं किती पोळ्या खायच्या त्या पण निवड ही करावं लागते तिघी म्हटलं आधी डाळ घालून घ्यावं शिजून बघा ही चुली असं आहे तिकडे जाळ घातला का अलीकडे येतोय तिकडे डाळ शिजायचा आला इकडे डाळ शिजायचा आला चहा तर झालाय हवा इकडं जाळा इकडं चालू आहे पण इकडं चहा शिजलाय ठीक आहे उकळी यायला लागली हळूहळू हळूहळू यायला लागली फर्स्ट येत नाही का उकळी नाही भेटते तर मला सांगा माझ्या वंकूच्या अंगात जी कापड आहे ती कशी दिसते ती चांगली दिसते ती कशी दिसते ती एक नंबर दिसत दिसत नाही ते दिसते ती चला आला घेऊ उकळा राग आला काय चला मग काय आ? तिला पण दादू जरा नाराज झालं या का नाराज झालंय माहितीये का दादूला पण कापड आणली ती या तू असं केलं कसं तू ताकद आहे रे माझी ए बघा बोल काय झाले ती जरा नाराज झालाय त्याला पण कापडा आणली ती ही शिवाय टाकलेली तीच आणली ती म्हटलं जाऊन तीच आण वंकारला आणू ती कपडे म्हटलं कारण की वंकारला एक शिवला होता ना त्याला 2 टाकलं होतं शिवायला ती मला पटलीच नाही ती व कपडे अंगा बरोबर नव्हती काय नव्हती मग गळंग मच्छा तेव्हा त्याच्या तोंडनं जाय का ढंगाळंग मच्छर ती स्वतः म्हणते बरं का अशी होती मम्मी म्हणती बरं म्हणजे 1 नंबर कपडे होती पापाच्या पसंतीने 1 नंबर होती पप्पाच्या पसंतीनं पप्पानंच करून नाचवून ठेवलंय पप्पानं त्यांच्या नादी लागून चालतंय गुढी ही उभा केली जणशीनं कापड आणली ह्याला आणि आता ह्याला म्हणलं जिथं शिवाय टाकले ती तिथनं घेऊन यायचा तिथनं त्याची पण कपडे आणली आम्ही दोघं महुदासनं जाऊन असतो दादून सगळी गुरांची वैरण काढी बघितली शेरड ही सावलीला बांधली सगळं काय असेल ते बघितलं आल्या म्हणलं आधी आता डाळ शिजवून घ्यावा बाहेर तिथं बसली तर वंकारनं समजा भागा आणलं म्हणला तुझा गुरुवार आहे दादूचा गुरुवार आहे चहा करून शिना पी आता म्हणलं घरात कवा जायचं कवा यायचं मग म्हणलं इकडे कर की आता ही चहा शिजतो या त्याला म्हणत होते मी कुठला चहा शिजायला राहून ती बाबा घरात कराई तर बघा ह्या ही न जाळ लागतं वाटीवर कसा चहा शिजला एकदम मस्त झालाय चांगला झालाय का जाळ दाखव त्यांना जाळ तर कायच नाही नुसती हा येते तिकडून जाळ नाही तरी देते माझ्या दाद्याला बघा धरले लागा लागला तुझं काय रे बघा ओंकार काय चहा पित नाही त्यामुळे म्हणतोय बघा डाळ शिजायला उशीर लागते बरं का त्यात दूध पालत करशील काय झालं कॉफी प्यायची पटले की नाही ती कापड पटली आता पप्पाला काय सांगायचं आता तुमच्या पसंतीची आहे ती म्हणलं पटणार आहे. आमच्या पसंतीची आहे ती तुमच्या पसंतीची नाही ती काय हाय की आता तुम्ही मायसा घालता की चालतंय की. मग काय झालं काय नाही आता मलाच म्हणतोय तुझ्या पसंतीची आहे ती आ? तुझ्या पसंतीची मग आता तुझ्या पसंतीची ते तू घालणार आहे का मी घालणार आहे मी एवढी चांगली कपडा आणली ती तर मला म्हणतो दादा चांगला दिसतोय मी चांगला दिसत नाही आता काय ह्याला करावं सांगा आ इतकी महाग कापड आणली ती अरे ह्याच्यापेक्षा ही महाग आहे ती कापड वंकार हाय की मग माहित आहे लय 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 हुशार आहे तू र आ गावात शिजाय डाळ 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 शिजली निवांत हळू शिजवायची. ना तिकडची पाकतं खायला लागली त्याला लाकडं होय होय पालत करते स्वयंपाक बाय 1-1.5 वाजता तर होईल स्वयंपाक समजा निवड घ्यायची करून आणि सांच्याला करायचा स्वयंपाक पुरुषीनं निवांत कारण की माझा दादूचा हाय गुरुवार वंकारला किती लागायचं एक चपाती दिली तर गुंगायचा गडी
मग त्यापेक्षा निवांत स्वयंपाक करून शिना 4-5 वाजता गुरुवार सोडलं तरी चालतं या. निवद घ्यायची करून शिना सगळ्या देवाला निवद ही दाखवायची. गुढीला निवद दाखवायचा. आपण शेवयाचा तर निवद दाखवते, पण आताची काय आपण करणार आहे ती सगळं काय असेल ती पुढची दिनं करायचं, निवांत करायचं. पुन्हा 1 नग 2 नग आपलं काम भलं आपण भलं नादाला लागाय नग. नवीन वर्ष चालू झालंय आज. नवीन वर्ष चांगलं सुखात आणि आनंदात जावावं हीच प्रार्थना करते देवापाशी. दुसरं काय नव्हे. नवीन वर्ष चालू होऊन 2 महिने झालं आणि तो आतापासून नवीन वर्ष चालू कर. आपलं हेच पाडव्यापासून नवीन वर्ष असतं र दादू पंकुआ. पाडव्यापासून आपलं नवीन वर्ष चालू होतं. पहिल्यापासून जुनं आहे ती. तुमचं इंग्लिश महिना आहे तर त्यामुळे तुम्ही तसं म्हणताय. वय आणि बा काल सारवून सुरवून पण काढलं. येळ माझा ह्यातच गेला. चूल ही लिपून घेतली. येडी वाकडी कशी तर म्हणलं घ्यावं, कारण की ती लागलं चिरण्या पडायला. म्हणून म्हणलं आता उद्या हाय पाडवा पण घ्यावं. चूल ही लिपून शिना नीटकी. पण त्याला चिरा किती पडले त्या गावभर. ती आता लगेच एका ह्यानं होत नसतं ह्यावात नीट. ती 2-3 हात जावं घ्यावं तर तेव्हा ती सगळं चिरण्या जाणार आहे. त्या लगेच जात असते ते बी. त्याला मग सिमेंट मध्ये पॅकिंग करावं लागतं की पॅक करावं लागतंय. पॅकिंगच म्हणलं पॅक करावं लागतंय तेव्हा मग ती चिरण्या पडत नाही. त्या बरोबरच आहे. असं ती जाळ लागलं कडं चिरण्या पडायची पडते ते. नसते त्या पडत. एकदा नीट हे केलं का नाही मग नाही त्या पडत. 1-2 हात झालं की मग नाही ते चिरण्या पडत. वल आहे रा अजून. वल असल्यामुळे ते तसं झालं या. ती लागते चूल मसाल्याला. आणि ही म्हणलं तेवढंच आपलं चपात्या स्वयंपाक करायला नाजूक चूल असली म्हणजे स्वयंपाक पण होते, जळण लय लागत नाही. त्याचं कसं कढाई पण मोठी आणि जळण पण मोठं. दणक्या बाज होतं लगेच उरकून येतं या. हे आपल्या 4-5 भाकरी 4-5 चपात्याला टुंबाच तेवढीच बरी आहे आपली चूल. आणि आता कसं आहे चौकड गॅस मिळणार या. गॅस बंदी झाली आणि झालं या. जिकडं बघल तिकडं गॅसचाच कालवा चालू आहे. चूल कुणाच्या बाला ऐकत नाही. कुठं जरी म्हणते ती घे कशाच जरी ही झालं तर गाव कशालाच ऐकत नाही. इकडं काय ते जळणारा बंदीच नाही. व इनिटान जळण हाय आणि चूल हाय. सगळं बंद पडेल पण ही चूल आपली बंद पडणार नाही. मग काय सगळं बंद पडेल पण आपली चूल बंद पडत नाही. मुलकाचं आपल्या रानमाळाने कटका जळणं आहे ती आणली पेंडीभर तर आपल्या 4-8 दिवसाचा स्वयंपाक होतोय. पण ऐन टायमिंगला गॅस संपला तर काहीच करता येत नाही. त्यामुळं प्रत्येकाच्या घरी चूल असणं गरजेचं आहे. आणि चुलीवरचं खाणं खरंच आपल्याला लय चांगलं आहे. चूल असून चालत नाही. त्यासोबत जळण सुद्धा लागतंय. अरे इकडे तिकडे गेलं तर पिढीभर जळण येत या. जळणाचं काय एवढं आहे. चिपाड चोपाडावर म्हणलं तर करतय माणूस, पण सिटीत लयच अवघड झालं या. जिकडं बघाल तिकडं गॅस नाही चौकडती चालू आहे. आता ती तसल्या लाईटीवरच्या शिगड्या लय लागल्या पळायला, कारण की नाहीलाच आहे. व सिटीत आपल्याकडे कसं जिकडं बघाल तिकडं माळरान मोकळं पटांगण आहे. तसं शहर सिटीत नसतं. त्यांच्या एवढ्या खोल्या त्यांच्या बिल्डिंगा असं चुली करणं पण बरोबर नाही. त्यांचं पण एका दृष्टीने बरोबर आहे. ती काय चुकीचं नाही. पण हायच किंवा गाव कशालाच ऐकत नाही बघा. गाव ती गाव आहे. सोन्यावनी पिवळं आपलं गाव असतं. माणूस नडून राहत नाही गावाकडं. कुठलं पण काय पण असू द्या थांबत नाही नडत नाही. तसं सिटीत कसं आहे लगेच नडतंय माणूस. त्यांनी कुठे चूल घालायची. त्यांच्या त्या काचवणी घर असतं त्याच्यात घालू दे का चूल. मग तसंच असतं र. आपला गोटा शाना मातेची घर असली आपण कुठं पण काय पण करू दे चूल मांडू दे तरी आपला स्वयंपाक लगे होतो या. तसं शहर सिटीत नसतं. असतं काय करतो आपल्या इथं बरं तर बाबा. आपल्या इथं लय बरं तर बाबा नावा लय बरं आहे. सगळ्या हॉटेल ही बंद झाली ती का तर गॅसच नाही. आणि ज्यांची चालू आहे ती त्यांनी चालू केलं चुलीवर. त्यामुळे मी म्हणते जुनं ती सोनं असतं. जुनं कशालाच ऐकत नाही. त्यामुळे प्रत्येकाच्या घरी चूल असणं लय गरजेचं आहे. असावीच चूल.